परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी नगर शहरात मंदिर, मस्जिद तसेच बुद्ध विहार यांसह अनेक ठिकाणी प्रार्थना सुरू आहे. त्याच अनुषंगानं रिपब्लिकन सेनेचे सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं आणि माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहरातील नालेगाव येथील बालसुधारगृहातील मुलांना अन्नदान केलं गेलं. या माध्यमातून काकांची प्रकृती सुधारण्यासाठी त्यांना आशीर्वाद मिळावेत, तसेच समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण करून नवीन संदेश देण्यासाठी हा उपक्रम सुनील शिंदे यांनी आयोजित केला होता, असं राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे आणि महेश भोसले यांनी सांगितलंय. विमानडोम या ठिकाणी आपले ज्येष्ठ नेते सुनीलजी शिंदे यांच्या पुढाकारातून व त्यांचे सर्व सहकारी महेशजी भोसले असतील, जयंत गायकवाड सर असतील, बापू विधाते असतील, सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्या शहराचे माजी आमदार, सर्वांचे लाडके मित्र अरुण काका जगताप यांना जे आजारी आहेत, पुण्यामध्ये खाजगी रुग्णालय त्यांच्यावर उपचार चालू आहेत, तर त्यांच्या आरोग्यासाठी रोज कुठे ना कुठे मंदिरात, गुरुद्वारमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रार्थना, बुद्ध वंदना हे चालू आहे. तर ते सुनील भाऊंनी असं विचार केला की आपण एक गोरगरीब अनाथ मुलांना एक अन्नदान केलं तर त्याच्यातून पण एक चांगलं संदेश जाईल व एक ईश्वर त्यातून चांगली होईल की काकांचं आरोग्य चांगलं हो. या उद्देशाने त्यांनी आज या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून, त्याचप्रमाणे आपल्या शहराचे माजी आमदार अरुण काका जगताप यांची पण तब्येतीमध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा व्हावी या अनुषंगाने, हे दोन्ही उद्देश साध्य करण्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे जिल्ह्याचे नेते सुनील भाऊ शिंदे, त्याचप्रमाणे आमचे फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतील सहकारी सुरेश भाऊ बनसोडे, त्याचप्रमाणे जयंतराव गायकवाड, बापू विधाते, त्याचप्रमाणे आमचे योगेश घोडके, त्याचप्रमाणे खंडागळे मामा आणि तसेच शैलेशजी, त्याचप्रमाणे सुनील भाऊ राऊत, त्याचप्रमाणे सर्व सहकारी या आजच्या या निमित्तानं आम्ही येथील बाबावाडी येथील बाल सुधारगृहामध्ये एक अन्नदान देण्याचा एक उपक्रम केलेला आहे. तो छोटेखानी जरी असला तरी त्याच्यातून जो काही म्हणजे संदेश जातो तो वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीने संदेश जाऊ शकतो, अशा प्रकारची एक धारणा आजच्या या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. आणि आदरणीय अरुण काकांच्या तब्येतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आशा आजच्या या अन्नदानाच्या निमित्तानं बाळगतो. या कार्यक्रमाप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे जिल्ह्याचे नेते सुनील शिंदे, प्राध्यापक जयंत गायकवाड, विकास रणदिवे, अतुल भिंगारदिवे, सुनील राऊत, योगेश घोडके, किसन करपे, गंगाराम खंडागळे, शैलेश लाटणे, महेश कांबळे, सुजित घंगाळे, मनोज साळवे, प्रकाश विधाते, संदीप आल्हाट, प्रणव पाडळे यांसह फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील नेते आणि रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.